गाणगापूरला हजारो लोक येतात, पण या एका जागी न गेल्यास तुमची यात्रा अपूर्ण राहते. आज दाखवतोय गाणगापूरचा तो गूढ संगम मठ, जिथे भीमा आणि अमरजा नदीचा पवित्र संगम होतो. आणि इथेच आहे संगम मठ, एक अत्यंत दिव्य स्थान. तर आम्ही आता गाणगापूरमध्ये आलो आणि इथे आमचं मुख्य मंदिराचं दर्शन झालंय. त्यानंतर कल्लेश्वर मंदिराचं दर्शन झालंय आणि आता आम्ही संगमावर चाललोय. आता आम्ही इकडे संगमावरती पोहोचलेलो आहोत. भीमा व अमरजा या दोन दिव्य नद्यांचा संगम गाणगापूर या जागृत शक्तिपीठावर झाला आहे. सदरील संगम निर्गुण मठापासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर आहे. या स्थानी भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी नित्य स्नान करत असत. श्री गुरुचरित्रातील गाणगापूरचे महात्म्य आपण थोडक्यात पाहूयात. नामधारकांनी सिद्धयोगांना वंदन करून विचारले, श्री नृसिंह सरस्वती स्वामी हे त्रैमूर्तींचा अवतार आहेत. या भूमीवर अनेक पवित्र तीर्थक्षेत्र असताना ते गाणगापूरलाच येऊन का राहिले? या गाणगापूर क्षेत्राचे काय महात्म्य आहे हे ऐकण्याची माझी फार इच्छा आहे, ते मला सविस्तर सांगा. नामधारकाने असे विचारले असता सिद्धांना आनंद झाला. ते म्हणाले, नामधारका, तू फार चांगला प्रश्न विचारलायस. मी त्याचे उत्तर देतो, लक्षपूर्वक ऐक. एकदा आश्विन वद्य चतुर्थीच्या दिवशी दिवाळीचा पर्वकाल होता. त्यावेळी श्री गुरु शिष्यांना म्हणाले, गया, प्रयाग, वाराणसी या त्रिस्थळी स्नान करणे पुण्यकारक असते. तेव्हा आपण सर्वजण यात्रेला जाऊया. तुम्ही तुमच्या बायका मुलांनाही बरोबर घ्या, सर्वांना मोठा पुण्यलाभ होईल. शिष्य म्हणाले, ठीक आहे, आम्ही घरी जातो आणि सगळी तयारी करतो. त्यावर श्री गुरु म्हणाले, अरे तयारी कसली करता? सगळे तीर्थे तर आपल्या गावाजवळच आहेत. त्यासाठी तयारी करण्याची काहीच गरज नाही. चला माझ्याबरोबर, मी तुम्हाला सगळी तीर्थे दाखवतो. असे सांगून श्री गुरु सर्व शिष्यांना बरोबर घेऊन भीमा अमरजा संगमावर गेले. तेथे सर्वांनी स्नान केले. त्यावेळी श्री गुरु सर्व शिष्यांना म्हणाले, या संगमाचे महात्म्य फार मोठे आहे. येथे स्नान केले असता प्रयाग स्नानाचे पुण्य लाभते. येथे भीमा नदी उत्तरवाहिनी असल्यामुळे ती गंगेपेक्षाही अधिक पवित्र आहे. येथे अष्टतीर्थे आहेत, त्यामुळे येथे आले असता काशी क्षेत्रापेक्षा शतपट पुण्यलाभ होतो. श्री गुरूंनी सांगितलेले हे रहस्य ऐकून सर्व शिष्यांना मोठा आनंद झाला. ते म्हणाले, स्वामी, अमरजा नदीविषयी आम्हाला सविस्तर सांगा. तिला अमरजा असे नाव का मिळाले हे जाणून घेण्याची आमची इच्छा आहे. श्री गुरु म्हणाले, पुराणात या नदीच्या उत्पत्तीची कथा आली आहे. पूर्वी जालंधर नावाच्या अत्यंत बलाढ्य दैत्याने देवांशी युद्ध करून त्यांना देशोधडीला लावले. त्याने इंद्रांशी युद्ध करून स्वर्गलोकही जिंकला. त्या जालंधराच्या सैन्यातील जे दैत्य जखमी होत असत, त्या दैत्यांच्या रक्ताच्या थेंबातून अनेक दैत्य निर्माण होत असत. त्यामुळे युद्धात त्याला जिंकणे अशक्यच झाले होते. त्यामुळे काळजीत पडलेला इंद्र शंकरांना शरण गेला. त्यांना त्याने सर्व परिस्थिती सांगितली व आता तुम्हीच काहीतरी करा व या दैत्यांपासून देवांना वाचवा, अशी त्याने विनंती केली. इंद्राने असे सांगताच अत्यंत क्रुद्ध झालेल्या शंकरांनी रौद्ररूप धारण करून ते दैत्यांचा वध करण्यासाठी उद्युक्त झाले. त्यांनी अमृत मंथनाने अभिमंत्रित केलेला एक जलकुंभ इंद्राला दिला. शंकरांनी जालंधरचा पराभव केला. इंद्राने घटातील मंत्रोक्त जल देवगणांवर शिंपडून त्यांना पुन्हा जिवंत केले. त्या जलकुंभातील थोडेसे जल पृथ्वीवर पडले. ते ज्या ठिकाणी पडले तेथे नदी उत्पन्न झाली. ती संजीवनी देणारी नदी म्हणून प्रसिद्ध झाली. तिलाच अमरजा असे म्हणतात. या नदीत जे स्नान करतात त्यांना कोणत्याही रोगाची बाधा होत नाही. या अमृत नदीचा भीमा नदीशी संगम झाला आहे. तो संगम प्रयागातील त्रिवेणी संगमासमानच आहे. या संगमाजवळच अश्वत्थ वृक्षासमोर नदीच्या तीरावर मनोरथ नावाचे तीर्थ आहे. या तीर्थात स्नान केले असता सर्व मनोरथ सिद्धीला जातात. तेथेच माझे नित्य वास्तव असते. येथे गरुड पक्षी दिसतात की त्याची खूण आहे. नागेशी गावात वाराणसी तीर्थ आहे. तेथे भारद्वाज गोत्रातील एक ब्राह्मण होता. त्याने सर्व परित्याग केला होता. तो सदैव शिवदान करीत असे. त्याच्या भक्तीने भगवान शंकर त्याच्यावर प्रसन्न झाले होते. त्याला सतत समोर साक्षात शंकर भगवान दिसत असत. त्यामुळे तो देहभान विसरून गावात वेड्यासारखा फिरत असे. गावातील लोक त्याची वेडा म्हणून टिंगलटवाळी करत असत. त्याला ईश्वर आणि पांडुरंगेश्वर नावाचे 2 भाऊ होते. एकदा ते सर्व तयारी करून काशी यात्रेला निघाले. त्यांनी त्या वेड्यालाही आमच्याबरोबर काशी यात्रेला चल असे म्हटले. तेव्हा तो शिवभक्त ब्राह्मण त्यांना म्हणाला, तुम्ही काशीला कशाला जाता? तो काशी विश्वनाथ माझ्याजवळ आहे. मी तुम्हाला तो दाखवेन. हे ऐकताच सर्व लोक आश्चर्यचकित झाले. आम्हाला तो काशी विश्वनाथ दाखव,
तो इथेच दिसणार असेल तर त्याच्या दर्शनासाठी इतक्या दूर जाण्याचा त्रास तरी वाचेल, असे त्याचे भाऊ म्हणाले. त्याच वेळी तो ब्राह्मण नदीत स्नान करून शिवध्यान करीत बसला. त्याच क्षणी प्रत्यक्ष शंकर त्याच्यापुढे प्रकट झाले. तेव्हा तो ब्राह्मण महादेवांना म्हणाला, भगवंता, आम्हाला येथेच आपले नित्य दर्शन व्हावे अशी माझी प्रार्थना आहे. महादेव त्याच्या या भक्तीने प्रसन्न होऊन तथास्तु म्हणाले. त्याच क्षणी तेथे मणिकर्णिका तीर्थ उत्पन्न झाले. काशी विश्वनाथाची मूर्तीही प्रकट झाली. ती नदीच्या उत्तर दिशेला आहे. भीमा अमरजा संगमावर काशीप्रमाणेच मंदिराची व कुंडाची रचना झाली. काशीतील सर्व खाणाखुणा लोकांना दिसू लागल्या. ते पाहून तो ब्राह्मण आपल्या दोघा भावांना म्हणाला, आता यापुढे आपल्या वंशातील कोणीही काशीला जायची गरज नाही. यानंतर तुमचे नाव आराध्य असेल. आता येथेच पांडुरंगाची सेवा करावी. त्यामुळे तुम्ही काशी यात्रेला म्हणून येथे गाणगापुरासच यावे. श्रीगुरूंनी भीमा अमरजा संगमाचे महात्म्य सांगितले असता शिष्यांची व भक्तांची श्रद्धा वाढली. तेव्हापासून सर्वजण येथेच स्नानदानादी करू लागले. सिद्धयोगी म्हणाले, त्यानंतर श्रीगुरू पापविनाशी तीर्थाकडे गेले. त्या काळात केवळ स्नान केल्याने मनुष्याची सर्व पापे नाहीशी होत असत. तेथे श्रीगुरूंची पूर्वाश्रमीची रत्नाबाई नावाची बहीण होती. ती श्रीगुरूंचे दर्शन घेण्यासाठी आली. श्रीगुरूंनी तिला विचारले, तू पूर्वी अनेक पापे केली होतीस, तुला आठवतात का? त्या पापकर्माची फळे तुला भोगावी लागत आहेत. तुला कुष्ठरोगही झाला आहे. श्रीगुरूंनी असे विचारले असता ती श्रीगुरूंच्या पाया पडली व शोक करत म्हणाली, मी केवळ अज्ञानी आहे. मला काहीच आठवत नाही. तुम्ही जगदीश्वर आहात. माझ्या हातून कोणते पापकर्म घडले ते मला सविस्तर सांगण्याची कृपा करावी. ती असे म्हणाली असता श्रीगुरूंना तिची दया आली. ते तिला म्हणाले, तू पूर्वजन्मी चुकून केवळ अनवधनाने नुकत्याच प्रसूत झालेल्या मांजरीच्या 5 पिलांना मारलेस. आणखी काही पापकर्मे केलीस. त्या पापकर्माचे फळ म्हणून तुला या जन्मी अनेक दुःख भोगावी लागत आहेत. श्रीगुरूंनी असे सांगितले असता रत्नाबाई श्रीगुरूंच्या पाया पडून म्हणाली, मला आता पुनर्जन्म नको. हे सर्व भोग भोगण्याची माझ्यात आता शक्ती नाही. म्हणून मी तुम्हाला शरण आले आहे. माझा उद्धार करा. त्यावर श्रीगुरू म्हणाले, तू पापविनाशी तीर्थात स्नान कर. तेथे स्नान करताच तुझा कुष्ठरोग जाईल. त्याविषयी संदेह बाळगू नकोस. श्रीगुरूंनी असे सांगितले असता तिने पापविनाशी तीर्थाजवळ राहून स्नान केले. त्यामुळे तिचा कुष्ठरोग नाहीसा झाला. हे सर्व ऐकून सर्व शिष्यांची खात्री पटली की काशी, प्रयागराज, गया सर्व काही येथे आपल्या जवळच आहे. मग अष्टतीर्थे महात्म्य सांगून मठात परत आले. जर हा व्हिडिओ पाहून तुमचं मन शांत झालं असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये श्री दत्तगुरू लिहा आणि अशाच ब्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री गुरुदेव दत्त.